हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, जय शिवराय, शुभ सकाळ. आज वार मंगळवार. आज काय चहा झाला, नाश्ता झाला, आंघोळ झाली. नेहमीप्रमाणे तुमच्यासमोर आलो व्हिडिओ घेऊन. व्हिडिओत काय सांगू तुम्हाला, रोज 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 तुम्ही पण ऐकती नाही, काय नाही, लाईक नाही करती, सबस्क्राईब नाही करती. कामात काम बाबा, जसं वय वाढतं तसं कामाची पण तकलीफ वाढत जाते. शेठ लोक मग फायदा घ्यायला चालू करतात. त्याच्यामुळं काहीतरी पोरांनी धंदे बिंदे करा, वडापावचा करा, चहाचा करा, मिसळचा करा, भाग्यश्रीवाले सारखा करा, हॉटेलचा, सोशल मीडियाचा करा. प्रायव्हेट नोकरी करतो त्यांनाच माहिती नोकरीचं काय आहे. टाईमवर जायचं, टाईमवर सुटायचं नाही. शेठ पाहिजे तसे फायदे घेणार. उठतं उठ, बसतं बस. बाकी लोक पण शेठचे चमचे असतात, ते तर अजून फायदा घेतात. आपल्या विरुद्ध वेगवेगळे सांगतात लोक, म्हणजे शेठला. त्यामुळं काय, कंपन्यांमध्ये जे चमचे लोक असतात त्यांच्याकडून पण सावधान राहावा. आणि चमच्या लोकांना पण कळायला पाहिजे, एकदा चमचा खाऊन झालं ना, चमच्यातनं खाऊन झालं की चमचा पहिला बाहेर फेकून देतात जेवणाच्या पहिले. असे चमच्यांपासून सावध राहा. भरपूर लोकांकडून सावध राहा, पण चमचे मेन आहे. असे कोणाला जास्त काम शिकू नका. आपलं काहीतरी प्लस पॉईंट पाहिजे कंपनीमध्ये. ते मायनस पॉईंट असले कंपनी काय विचारत नाही. कंपन्या काय कंपन्याच असतात, आपण तिथं काय वर्करच असतोय. दिवाळीत भेटते आता सोनपापडी बोनस म्हणून. नंतर भेटते पावशेर, अर्धा पावशेर काजू बदाम. काय भेटतंय. दिवाळीत मग तुम्ही किती काम करा, तुमचा पगार वाढणार तेवढाच वाढणार. तुम्ही किती 100% द्या, 200% द्या, शेठला काही घेणं देणं नाही. 50% वाल्यांना पण शेठ तेवढंच मानतो, 100% वाल्यांना पण तेवढंच मानतो. तुम्ही विचार करा, आपल्या बापाची कंपनी असं म्हणून काम करू नका. आपण वर्कर आहे म्हणून असे काम करा. काय लोक आपला डिवचतात. त्या डिवचले माणसं आपल्याला आवडत नाही, त्यांच्या संग आपण बोलत नाही. डिवचणारे माणसं कधी चांगले नसतात. रोखटोक तोंड बोलणारी माणसं चांगली असतात, म्हणजे मायासारखी. जायचं आता काम पाट्या टाकायला. शेणाच्या नाही, कामाच्या. सगळ्यांना उचलून द्यायच्या, ज्यांना उचलत नाही ते आपण टाकायचे. असे त्याला एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो. राम राम मंडळी.